नमस्ते. सर्व वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील सुज्ञ नागरिकांना, कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, वडगाव मावळ पोलीस स्टेशन. या नवीन वर्षाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना आवाहन करतो की आत्ता सुट्टीचा काळ चालू आहे, याच्या पुढेही मे महिन्यामध्ये सुट्टीचा काळ चालू असणार आहे किंवा आपल्या या जानेवारीपासून काही लोकांच्या परीक्षा, सुट्ट्या ह्या चालूच असणार आहेत. तर माझं आव्हान आहे नागरिकांना की आपण सुट्टीच्या काळामध्ये किंवा दिवसभरात जास्त वेळाकरता काही 1-2 दिवसाकरता घराबाहेर जाणार असाल, काही कार्यक्रमानिमित्तानं किंवा काही कामानिमित्तानं, तर आपल्या घरातील ज्या काही बहुमूल्य वस्तू आहेत, मौल्यवान वस्तू आहेत, याबाबतची सुरक्षिततेची काळजी घेऊन आपण घरातून बाहेर पडावं. शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी आपण आपल्या वस्तू ठेवून जाव्यात. घरामध्ये जे काही आपलं बंद घर असेल तर त्याच्याबाबत आपण शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. घरामध्ये शक्यतो एखादी लाईट चालू ठेवावी, जेणेकरून तिथं वावर असल्याचं लोकांचा समज होईल. अशा पद्धतीनं आपण थोडक्यात उपाययोजना कराव्या. जे मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत, त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या समस्त नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण त्या सोसायटीमध्ये CCTV, चांगल्या उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे बसवून घ्यावेत. तसंच त्या ठिकाणी शक्य झाल्यास सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यागतांची नोंद ठेवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असावी. तसेच आपल्या हद्दीतील जे काही भाडेकरू आहेत, तर घरमालकांनी काळजी घ्यायची आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे की आपल्या हद्दीतील सर्व घर भाडेकरूंची माहिती ही संबंधित पोलीस स्टेशनला देण्याची जबाबदारी घरमालकांच्यावर फिक्स केलेली आहे. जर तशी माहिती आली नाही आणि काहीतरी बेकायदेशीर प्रसंग किंवा अन्य काही घटना त्या ठिकाणी घडून आली, तर संबंधित घरमालकांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, याचीही आपण नोंद घ्यावी. अजून एक फार मोठा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये सध्या चर्चेला जात आहे, तो म्हणजे आपल्या शालेय लहान मुलामुलींची सुरक्षितता. तर मी सर्व पालकांना आवाहन करीत आहे, शाळेच्या मुख्याध्यापकांना तसेच वर्ग शिक्षकांना, जे काय याच्यामध्ये कार्यरत आहेत अशा संस्था, सर्वांना आवाहन करत आहे की आपण आपल्या पाल्यांशी ज्यावेळी ते संध्याकाळी घरी येतात तर त्यांच्याशी सुसंवाद ठेवा. त्यांना शाळेत येणाऱ्या अडचणी या इतर काही त्यांच्या बाबतीत जर गैरप्रकार होत असेल तर त्यासंबंधात त्यांना प्रेमानं विचारा. आणि तशी काही जर माहिती आपल्याला मिळाली, तसा काही गैरप्रकार आपल्याला शाळेच्या आसपास किंवा शाळेमध्ये घडून येत असल्याचं जर आढळून येत असेल तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. 112 वरती कॉल करावा. आपल्याला ज्या पद्धतीनं कम्युनिकेट मुलांशी करता येईल त्या चांगल्या पद्धतीनं आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करून हे जे काय घडणारे गंभीर गुन्हे आहेत लहान मुलांच्या बाबतीतले, ते आपण सर्वांनी मिळून रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. शाळेच्या आसपास जर काही संशयास्पद वस्तू किंवा आपल्या घराच्या आसपास संशयास्पद व्यक्ती, वस्तू आढळून आल्या असतील तरी आपण तात्काळ संपर्क करावा. मी या नवीन वर्षाच्या निमित्तानं थोडेसे प्रतिबंधात्मक उपाय आपण सर्व नागरिकांनी मिळून पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आपण हे सुरू करू, जेणेकरून आपला वडगाव मावळ परिसर हा शांत राहील आणि कायद्याचा वचक ह्या ठिकाणी निर्माण होईल. अशा पद्धतीनं मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी सहकार्य करावं ही विनंती. धन्यवाद.